नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 46. गंगईचे शतायुषी धुरंधरदास महाराज, मनोरम मुवार घाट आणि जबरेश्वराचा जबर अनुभव. नर्मदा सिनियर संगम पार करून काठाचा सुंदर पायमार्ग पकडला. थोड्याच वेळात रेल्वेचे 2 पूल लागले. एक जुना लोखंडी होता तर एक नवीन मनोऱ्यासारखा कॉन्क्रीटचा होता. जबलपूरला येताना माझी रेल्वे याच पुलावरून आली होती आणि परिक्रमेपूर्वीचे नर्मदा मातेचे पहिले दर्शन मला याच पुलावरून झाले होते. दोन्हीही पूल अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहेत. आपण बघू शकतोय जबलपूर जवळचा जुना आणि नवा रेल्वेचा पूल. पुलाजवळ एका मंदिराचे भग्न अवशेष दिसतात. एका पुलावरून दिसणारा दुसरा पूल. नर्मदेवरून रेल्वेचे फारसे पूल गेलेले नाहीत, त्यामुळे जे काही गेलेत ते लक्षात राहिले. या पुलाच्या वर असलेली ही पाटी, ही परिक्रमासींना नाही दिसत, खालून जर गेलं तर दिसत नाही. पुलावरून एखादी रेल्वे जाताना पाहावी अशी इच्छा मनात आली आणि लगेचच एक पॅसेंजर गाडी धडाधड वरून निघून गेली. आपण रेल्वेमध्ये बसलेलो असतो तेव्हा आपल्याला फार काही दिसत नाही, परंतु खालून पाहताना लक्षात येत होते की प्रत्येक खिडकीमधून माणसे नर्मदा मातेला नमस्कार करत होती, पैसे फेकत होती, फुले फेकत होती. श्रद्धेची ताकद किती असते बघा. तिथे खाली पाण्यात लोहचुंबक टाकून वगैरे पैसे गोळा करणारी मुले दिसतात, परंतु आजवर कोणालाही डोक्यात वरून फेकलेलं नाणं लागलंय असं ऐकिवात नाही. मी रेल्वेतून जेव्हा हा पूल पार केला तेव्हा नरसिंहपूर, भिकमपूर अशी स्थानके लागली होती आणि मग हा पूल आला होता. असो, आज मला समोरच्या तटावर खूप सारे परिक्रमावासी जाताना दिसले. सगळे मिळून 50-60 जण तरी असतील. यातील बहुतांश लोक पुढे कुठेतरी एकत्र मुक्काम करणार होते. भिकमपूर इथे समोरच्या तटावरून चाललेला एक परिक्रमावासी, मागं शेतात काम करणारी माणसं आणि निघालेला परिक्रमावासी यांच्यातला फरक नजरेला तत्काळ कळतो. आपण बघू शकता. आम्ही मात्र दोघेच जण होतो, मी आणि माझी नर्मदा मैया, क्रमांक 1ची जोडी. प्रथम दिवसापासून सतत सोबत. काय अप्रतिम ठिकाण निवडले होते नर्मदा मैयाने माझ्यासाठी, आणि ती वेळ तरी किती सुंदर. नववर्ष आणि जबलपूरचा ग्वारी घाट. ही क्रमांक 2ची जोडी. मला समोर जे लोक दिसत होते त्या सर्वांनी ओंकारेश्वर इथून परिक्रमा उचलली होती आणि इथून पुढे पलीकडच्या तटावर मला अशीच गर्दी दिसणार होती. सुरुवातीचे काही दिवस लोक खूप उत्साहाने नर्मदा परिक्रमा चालतात. नर्मदेचा समुद्र संगम अर्थात विमलेश्वर अथवा बमलेश्वर इथे पोचेपर्यंत मात्र बऱ्याच लोकांना याची काठिण्य पातळी लक्षात येते आणि हळूहळू गळती लागते. परंतु तोपर्यंत असलेल्या आश्रमांना फार मोठ्या प्रमाणात परिक्रमावासींची सेवा करावी लागते. काही काही आश्रमामध्ये तर हजार परिक्रमावासी एका रात्री मुक्कामाला असतात. 250 ते 300 हा आकडा तर अगदी सहज पार होतो. इतक्या लोकांना सेवा देताना थोडीफार गैरसोय होऊ शकते, तसेच स्वच्छतेचा प्रश्न देखील निर्माण होतो. त्यामुळे माझे असे स्पष्ट मत आहे की कुठल्याही एका अनवट घाटावरून तुम्ही तुमची परिक्रमा अशावेळी सुरू करा ज्यावेळी तिथे कोणी नसेल. माझा जाईल तिथे यथोचित आदर सत्कार आणि स्वागत झाले याचे कारण बहुतांश वेळा मी एकटाच होतो. एका माणसाची सेवा करायला समोरच्या माणसाला फारसा ताण येत नाही. 4-5 लोक असले की शक्यतो शिधा दिला जातो आणि करून खा म्हणून सांगितले जाते. परंतु एका माणसाचे जेवण कुठेही कसेही मिळू शकते. त्यामुळे बरेचदा मला गृहस्थी लोक जेवायला घरी घेऊन जात आणि मी मुक्कामाला आश्रमात असे. इथून पुढे बेलखडी गाव लागते. या गावापासून पुढे अगदी समुद्र येईपर्यंत नर्मदेमध्ये बेसुमार वाळू उपसा चालतो. अगदी नारळाच्या करवंटीने पाटी वाळू काढणाऱ्यांपासून ते भले मोठे अजस्त्र आकारचे जबडे असलेले JCB लावून मोठ्या हायवा डंपरमधून वाळू उपसणारे कंत्राटदार असोत, या सर्वांचा येथे सुळसुळाट दिसतो. असो, आज मी खूप चाललो, कारण मैयाचे विस्तीर्ण पात्र, सखल गाळ प्रदेश व सुखद गारवा सारेच अनुकूल होते. खूप आनंदी वातावरण होते. माझे मन अतिशय शांत झाले होते. समोरच्या तटावरून जाणाऱ्या परिक्रमावासींना मोठ्या आवाजात नर्मदे हर असा आवाज दिला की ते तिकडून पुन्हा नर्मदे हर म्हणत यातला आनंद घेत पुढे चाललो होतो. पुढे मात्र नर्मदेकाठी केलेली शेती त्रासदायक ठरू लागली. पात्रापासून लांब शेती करणे वेगळे आणि अगदी नर्मदेच्या पात्रात पाण्यामध्ये शेती करणे वेगळे. इथे काही शेतकऱ्यांनी अगदी नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने रोपे लावली होती. पुढे झाशी घाट दिसू लागला. इथे शेतकऱ्यांनी फुकट मिळते म्हणून 24 तास पाणी शेतात सोडून दिले होते. शेत भरून ते पाणी पुन्हा नदीत जात होते, परंतु त्यामुळे झालेल्या चिखलगाळामुळे चालताना खूप त्रास होत होता. कोणी आपल्या शेतातून जाऊ नये म्हणून मुद्दाम सर्व केले की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती होती.
झाशी घाटाच्या अलीकडे एका शेतकऱ्याने मोठे तारेचे कुंपण घालून मार्ग अडवला होता. एक प्रातिनिधिक चित्र या कुंपणाचं. मी कसाबसा आतमध्ये शिरलो, परंतु समोर झाशी घाट दिसतोय आणि मध्ये मजबूत तारेचं कुंपण आडवं घातलंय. हे पाहून इतका वेळ शांततेने आणि आनंदाने चालणाऱ्या माझ्या रागाचा पारा क्षणात अनावर झाला. मला इतका राग कधी येत नाही, परंतु त्या दिवशी काय झाले माहीत नाही. दुर्दैवाने तो शेतकरी समोर आला आणि मला म्हणू लागला, ये मेरी जमीन है, तू बाहेर निकल. मेरी जमीन हा शब्द ऐकल्या ऐकल्या माझ्या तळपायाची आगच मस्तकाला गेली आणि मी त्याला म्हणालो, अरे ही नर्मदा मातेची जमीन आहे आणि मी नर्मदा मातेचा मुलगा आहे. असेल हिंमत तर अडवून दाखव, तुझ्या शेतातूनच जाणार. आणि काही काळाच्या आत वेगाने पळत येऊन त्या तार कुंपणासाठी गाडलेले जे सिमेंटचे खांब होते ना, त्याला मी जोरात लाथ घातली. माझ्या लाथेने ओल्या मातीमध्ये गाडलेला गेलेला तो खांब तिरका झाला. त्यावर मी चढलो आणि तो खांब माझ्या वजनाने पूर्णपणे आडवा झाला. तो खांब आडवा झाल्याबरोबर बाकीचे सर्व खांब तिरके झाले. मी एक एक करून लाथा मारून सर्व खांब आडवे पाडले. अशा पद्धतीने नर्मदेकाठी एक राजमार्ग तयार झाला. माझा तो रुद्रावतार पाहून शेतकरी अक्षरशः पळून गेला. घाटावर स्नान करणारे लोक हा प्रकार पाहत होते. तिथे उभा राहून मी ओरडू लागलो, कान खोल कर सुनना सब लोग, ये नर्मदा मैया की जमीन है, अपनी जगह सिर्फ शमशान में है, मैया चाहे तो पूरी जमीन खा ले. झाशी घाटाजवळचं हेच ते शेत जिथं माझा क्रोधाग्नी मी अनुभवला. पुलाच्या अगदी जवळ असलेलं हे शेत आहे, त्यामुळे ते लक्षात राहिलं. हा झाशी घाटचा पूल आपण बघतोय, खाली स्नान करणारे लोक. नर्मदेचं निव्वळ पाणी आणि झाशी घाटचा पूल, किती सुंदर पाणी बघा. हाच तो झाशी घाट. झाशी घाटावर अशी वर्दळ नेहमी असते. इथे काही लोक भजी खात बसलेले मी पाहिले. पुढे त्याचा संदर्भ तुम्हाला सांगेन मी पुढे चालू लागलो आणि माझी मलाच स्वतःची लाज वाटू लागली की मी कसं काय असं वागलो. माझं मलाच कळेना. षड्विकारांवर विजय मिळवण्याकरता आपण नर्मदा परिक्रमा करतो आणि इथे तर माझा क्रोध हा विकार इतक्या मोठ्या प्रमाणात उफाळून आला की मी समोरच्या शेतकऱ्याचे नुकसान करून टाकले. मला खूप वाईट वाटू लागले आणि एक निवांत जागा बघून मी पाठ टेकून आकाशाकडे पाहत राहिलो. समोर वाहणाऱ्या नर्मदेला मी विचारले की असे कसे काय झाले. त्यावर माझ्या मनामध्ये स्फूर्तिरूपाने तिने उत्तर दिले. हे उत्तर म्हणजे माझे स्वतःचे विचार नक्कीच नव्हते, कारण मी खरोखर त्या अवस्थेमध्ये नव्हतो. तो शेतकरी बरेच दिवस येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींना त्रास देत होता. माझी जागा आहे, माझी जमीन आहे असे सांगून तिथल्या लोकांना परत उलटे पाठवायचा. त्याला आज ना उद्या कुठल्या तरी रूपाने धडा शिकवण्याची नर्मदा मातेची इच्छा होती. नर्मदेकाठी जे काही घडते ती तिचीच इच्छा असते. मी वरती लिहिले आहे त्याप्रमाणे माझा अतिशय आनंदी आणि शांत स्वभाव त्या दिवशी होता. त्याचे क्षणात क्रोधामध्ये रूपांतर होणे अशक्य होते, परंतु नर्मदा मातेला कदाचित त्या माणसाला धडा शिकवायचा होता, म्हणून तिने माझा वापर करून घेतला. नाहीतर लोकांच्या समोर उभा राहून अधिकारवाणीने असे काहीतरी मी ओरडून सांगेन हे अशक्य आहे. ते देखील तिने माझ्याकडून करवून घेतले. सारेच अगम्य आहे, अलौकिक आहे आणि तर्कातीत आहे. मैयाच्या मनामध्ये आले की ती सर्व जमिनीवर ताबा मिळवते. हे वाक्य किती खरे आहे हे आत्ता गुगल नकाशावरील फोटो पाहिल्यावर लक्षात येते. झाशी घाटचा हा पूल नर्मदेच्या पुरामध्ये संपूर्णपणे बुडलेला आहे. हे पहा, महापुरामध्ये झाशी घाट पुलावरून दिसणारे नर्मदेचे रौद्र रूप. मी नर्मदा मातेकडे पाहिले तर ती हसती आहे असं मला जाणवलं. तिचा खळखळाट खळखळून हसणाऱ्या तरुणीसारखा भासत होता. खजील होऊन मी आकाशाकडे एकटक पाहू लागलो. इतक्यात मला आकाशातून काही विमाने जाताना दिसली. गंमत म्हणून पडल्या पडल्या मी विमाने मोजली. सुमारे 10-15 मिनटं मी पडलो असेन. तेवढ्या वेळात 20 एक विमानं माझ्या डोक्यावरून गेली. इतके एअर ट्रॅफिक तर फार कमी ठिकाणी असते. मुंबई विमानतळावर दर मिनिटाला एक विमान उतरते. ही गती त्याहून अधिक होती. त्याच्यावरून मी अंदाज लावला की हा दिल्लीचा हवाई मार्ग असणार, कारण भारतातील सर्वाधिक विमाने दिल्ली विमानतळाकडे जातात. यापूर्वी 2 वेळा मी विमानातून नर्मदेचे दर्शन घेतलेले आहे आणि क्षणात माझ्या डोक्यात ट्यूब पेटली, कारण विमानातून हे नर्मदेवरचे रेल्वेचे पूल वगैरे स्पष्टपणे दिसतात. आपण बघू शकता विमानातून काढलेला फोटो आणि त्यात दिसणारे हे नर्मदेवरचे पूल. याचा अर्थ विमानातून मी जो प्रदेश पाहिला होता, आज त्याच प्रदेशात मातीत झोपून मी विमाने पाहत होतो. मला मोठी मौज वाटते. मला एका गोष्टीचे मोठे आश्चर्य देखील वाटले. आपण म्हणतो की आकाश अमर्याद आहे, परंतु सर्वच्या सर्वच विमाने अगदी आखून दिल्याप्रमाणे एकाच रेषेतून जात होती. याचा अर्थ विमानांचे सुद्धा राष्ट्रीय विहंगम महामार्ग असणार. असो, पुढे इमली घाट, करवा घाट पार करून बेलखेडी गावातल्या महादेवाचे दर्शन घेतले. हे प्राचीन महादेव मंदिर आपण बघतोय. महादेवाचे अप्रतिम असं हे शिवलिंग.
सिद्धघाटावरचे हनुमानजी आणि सेवादार साधू. अशी छोटी मंदिर आणि घाट मैयाकाठी हजारोनी आहेत. या भागातला पायांना अतिशय सुखद असा परिक्रमा मार्ग आपण बघू शकतोय. ही सगळी संग्रहित छायाचित्र आपण बघतोय. इथून पुढचा मार्ग बऱ्यापैकी निर्मनुष्य होता. जिथे जिथे मानवी वावर कमी आढळतो तिथे तिथे प्रचंड प्रमाणात पक्षी जीवन आढळते. नर्मदेकाठी इथून पुढे मला भरपूर पक्षी पाहायला मिळाले. पाणकोंबड्यांची संख्या आता वाढली होती. जांभळी पाणकोंबडी आपण बघतोय. टिटव्यांची संख्या देखील वाढली. चक्रवाक बदके कमी झाली आणि भुरे बगळे, पांढरे बगळे सुरू झाले. हा ब्ल्यू रिव्हर हेरॉन किंवा भुरा बगळा. बगळ्यांच्या भारतामध्ये आढळणाऱ्या विविध जाती या चित्रात दिसतात. ह्या सर्वच्या सर्व तुम्हाला नर्मदेमध्ये आढळतात. टिटवीच्या आवाजाने नर्मदा काठ कायम दुमदुमत असतो. काठाने जाणाऱ्या परिक्रमावासींना हुसकून लावण्याचा प्रयत्न हे पक्षी नेहमी करतात. निसर्ग वाचनाची उपजत आवड असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने उघड्यावर टिटवीने घातलेली अंडी नक्की सापडतात. तुम्ही अंड्यांच्या जितक्या जवळ जाल तितक्या टिटव्या आक्रमक होतात. त्यांच्या वर्तनावरून घरटी शोधणे सोपे जाते. ससाणे होते, भारद्वाजी होते, परीट पक्षी पण खूप दिसले. आता मोठे मोठे पाणकावळे दिसू लागले. नर्मदा खंडामध्ये सर्वत्र आढळणारा कोकिलवर्गीय भारद्वाज पक्षी आपण बघतोय. धुणे आपटल्यासारखा शेपटी आपटणारा परीट पक्षी. पाणकावळ्यांचे हे विविध प्रकार आपण बघतोय. हे सर्वच्या सर्व जाती आपल्याला नर्मदेकाठी आढळतात. प्रामुख्यानं 2 जाती त्याच्या. पाणकावळे पाण्यातून केवळ डोकंवर काढून पोहताना साप चालला असा भास होतो. पण आज नर्मदा मातेमध्ये मी एक सुंदरसा विरळा साप देखील पाहिला. हा विरळा पाण्यातनं जाताना असा दिसतो. संग्रहित छायाचित्र आहे. आश्चर्य म्हणजे अमरकंटकच्या कुंडामध्ये पाहिलेला भव्य मासा वगळता अजूनपर्यंत मला एकही मासा नर्मदेमध्ये दिसला नव्हता. हे फार मोठे आश्चर्य मानले पाहिजे, कारण नर्मदा ही माशांसाठी प्रसिद्ध आहे. कदाचित मी अतिशय काठावरून चालत असल्यामुळे माझ्या पावलांची चाहूल लागून किंवा मला पाहून ते खोल आत जात असावेत. परंतु इथे असलेल्या पाणपक्ष्यांची संख्या पाहता 100% इथे भरपूर मासे होते. असो, हे सौंदर्य पाहत चालताना हळूहळू मनामध्ये विविध विचार येऊ लागले. एक क्षणभरच नर्मदेचे स्मरण सुटले आणि मनातील नामस्मरणाची माला थांबली. इतक्यात काही काळाच्या आत धपकन आपटलो. 5-6 फूट खोल खड्ड्यामध्ये पडलो. डावा गुडघा चांगलाच बुडवला गेला. डोळ्यातून टचकन पाणी आले. क्षणात भानावर आलो. पुन्हा नर्मदेचा गजर केला आणि जप सुरू केला. जरा जरी जप थांबला तरी मैया अशी शिक्षा तत्काळ देते. पाय घसरतो, कधी मुरगळतो किंवा रस्ताच भटकतो. आज मात्र नर्मदेने मला फार मोठी शिक्षा दिली. मला डाव्या पायाने अक्षरशः चालता येईना, त्यामुळे मी तिच्यावर रागावलो. गुडघा टेकतासुद्धा येत नव्हता, इतका तो दुखत होता. मी नर्मदेवर चिडून तिला म्हणालो, एक क्षणभरच तुझा विसर पडला तर इतकी मोठी शिक्षा कशाला देतेस? आता मला पुढचे पाऊल देखील टाकता येत नाही. गरिबाने चालावी तरी कसे तुझ्या काठाने? ते काही नाही, तूच मला बरे कर. असे म्हणून गुडघाभर पाण्यामध्ये जाऊन उभा राहिलो. मला असे जाणवले की माझ्या गुडघ्याला वळसा मारून वाहणारे नर्मदा जल त्यातील वेदना वाहून नेत आहे. बाहेर आलो तो संपूर्ण वेदनामुक्त होऊनच. पुन्हा एकदा नर्मदेचा जय जयकार केला आणि मार्गस्थ झालो. पायाची वेदना तर गेलीच, परंतु पायाला न भूतो न भविष्यती अशी गती प्राप्त झाली. रायखेडी नावाच्या गावातील रायखेडी घाट ओलांडून पुढे सिद्धघाट इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन पुढे निघालो. या भागातली नर्मदा मैया आपण बघतोय. पुढे 12च्या सुमाराला गंगई नावाच्या गावात पोचलो. इथे एक अतिभव्य वडाचे झाड आणि पुरातन देवालय होते. इथे दादाजी उर्फ धुरंधरदासजी महाराज नामक अतिशय प्रेमळ अशा शतवर्षीय संतांचा आश्रम आहे. लहान मुले, कुत्री, मांजरं सर्वांनाच इथं अभय आहे आणि जे हवं ते मिळतं. मुलं तर बाबांसोबत मित्रासारखी वागतात. जे हवं ते उचलून घेतात. बाबाही मुलांना फार जीव लावत. मलाही बाबांनी प्रेमाने चहा पाजला. धुरंधरजी महाराजांच्या आश्रमातला हा भव्य वटवृक्ष आपण बघतोय. हे आहे आश्रमाचं प्रवेशद्वार आणि समोर जी गवताची कुटी दिसते तिथे मी दुपारचं झोपलो होतो आणि त्याच्या पुढेच महाराजांचं निवासस्थान आहे. स्वतःच्या देहापेक्षा अधिक लांबीच्या जटा असलेले शतवर्षीय संत धुरंधरदासजी महाराज यांचं वय 100च्या पुढं आहे असं सांगण्यात येतं. यांच्या आश्रमामध्ये एक जाडजूड तरुण साध्वी बसलेली होती. हिच्या सर्व गप्पा अन्न आणि अन्नपदार्थ याभोवती फिरत होत्या. हिला आज भजी आणि वडे खायची इच्छा झाली, त्यामुळे तिला बाबांच्या शिष्याने आलू बोंडे आणि भजी करून खायला घातली. मी देखील भोजनप्रसाद घ्यायला बसलो होतो. मला 4 पोळ्या, भात, आमटी आग्रहाने खाऊ घातलेच, शिवाय भजी आणि वडे खायला घातले. सकाळी झाशी घाटावर भजी खाताना माणसे पाहिल्यावर मनात तमिळनाडूमध्ये हॉटेलमध्ये जशी भजी मिळतात तशी भजी खायची सूक्ष्म इच्छा झालेली होती. ती नर्मदा मातेनं अशा पद्धतीने पूर्ण केली. नर्मदे म्हणाली, खा, किती खातोच पाहूया. साधू आग्रहाने वाढत राहिला आणि पोटाला तडस लागेपर्यंत भजी खाल्ली. आता पुढे एक देखील पाऊल टाकता येणे अशक्य आहे असे मला जाणवले.
त्यामुळे बाहेर बनवलेल्या गवताच्या खुटीमध्ये जाऊन तिथे आधीच टाकून ठेवलेल्या गादीवर अंग टाकले. आश्रमामध्ये मोठ्या आवाजात रामायण लावून ठेवले होते. ते ऐकता ऐकता कधी डोळा लागला कळलेच नाही. सुमारे तास 2 तास मी झोपलो असेन. परिक्रमेत अशा पद्धतीने प्रथमच मी दुपारच्या भोजनानंतर वामकुक्षी केली. उठल्यावर गडबडीने पुढे निघालो. आज केवळ 15-16 किलोमीटरचं अंतर चाललं होतं. चालण्याचे अमूल्य 2 तास मी झोपेमध्ये दवडले. आश्रम सोडला आणि पुढून फिरून न येता वाळूच्या ढिगाऱ्यावरून पांदीत उडी मारत खाली उतरलो. पायांना पुन्हा गती दिली. पुढे पुन्हा गंगाई घाट लागला. बेलखेडा घाट लागला. सूर्य हळूहळू अस्ताला जाऊ लागला. तो पाहत जवनी अथवा मुवार घाटावर पोचलो. स्नान केले. एका भक्ताने 50 रुपये दक्षिणा दिली. तिथे एक जॅकवेल होती, म्हणजे विहीर होती, डोहकूप, आणि उंच टेकडावर एक आश्रम आणि कुटी होती. कुटीमधून एका साधूने आवाज दिल्यामुळे वरती गेलो. वरती जाणारा रस्ता प्रचंड चढाचा आणि चिखलाने माखलेला अतिशय निसरडा होता. तिथे 2-4 साधू आधीच गप्पा मारत बसले होते. एक बंगाली साधू होता. त्याची नवीनच परिक्रमा होती. इथे 2-3 टप्प्यांवर बांधकामे होती. एक बंकरवजा खोली परिक्रमावासींच्या निवासासाठी खाली बांधली होती. तिथे मी सामान ठेवून आसन लावले. माझ्या शेजारी तो तरुण बंगाली होता. माझी बंगाली भाषा ऐकून तो खूप खुश झाला. मी रवींद्र संगीतातील गाणी म्हणून दाखवल्यावर मग तर तो पाया पडायचाच बाकी होता. शेपटीसारखा तो माझ्याबरोबर फिरू लागला. इथे दिल्लीचा एक तरुण साधू सेवा देत होता. तसा तो परिक्रमेमध्येच होता, परंतु या स्थानावरचा साधू बाहेर गेल्यामुळे त्याला मागे ठेवून गेला होता. या साधूला बहुतेक स्वयंपाक पाण्याचा प्रचंड कंटाळा होता. त्यामुळे त्याने सदाव्रत घेऊन स्वदा करून खा असे मला सांगितले. याने दाढी मिशा देखील ठेवल्या नव्हत्या. मी स्वयंपाकाच्या तयारीला लागणार इतक्यात मोटरसायकलवरून परिक्रमा करणारे माहेश्वरचे एक दाम्पत्य तिथे आले. कृष्णकांत नारायण जोशी पंडितजी असे त्यांचे नाव होते. त्यांचा महेश्वर, जिल्हा खरगोन इथं सप्तमातृका आश्रम नावाचा आश्रम होता. त्यांचा मुलगा गोपाळ जोशी याचा क्रमांक त्यांनी मला लिहून दिला. त्यांनी मला सांगितले की तुम्ही स्वयंपाक करू नका, आम्ही करतो आहोत. खाली अजूनही काही परिक्रमावासी आहेत हे मी सांगितल्यावर त्या सर्वांचा स्वयंपाक त्या काकूंनी अतिशय प्रेमाने आणि आनंदाने केला. त्यांनी टिक्कड आमटी करून भरपूर खायला घातली. हे दाम्पत्य जगन्नाथ कुंटे यांना ओळखत होते. जगन्नाथ कुंटे अर्थात संन्यास आश्रम धारण केल्यावरचे अवधूतानंद स्वामी यांनी त्यांच्या परिक्रमेदरम्यान या दाम्पत्याची भेटसुद्धा घेतली होती. त्याखेरीज ओंकार कुंटे म्हणून पुण्यातल्या एका परिक्रमावासी यांचा चांगला मित्र होता असे त्यांनी मला सांगितले. आज या दाम्पत्याला भेटून मला जगन्नाथ कुंटे यांची झालेली भेट स्मरली. त्यांच्या परिक्रमेवरील एका व्याख्यानाला मी पूर्वी गेलो होतो. एकामागोमाग एक सिगरेट पेटवत नर्मदा मैयाच्या आठवणी सांगणारे कुंटे चांगले स्मरणात राहिले होते. त्यांच्या पुस्तकातील आठवणीमध्ये सतत ताक प्यायला मिळाल्याचा उल्लेख असायचा, परंतु अजून तरी मला नर्मदेकाठी कुठे ताक प्यायला मिळाले नव्हते. असा विचार मी करत होतो. इतक्यात दिल्लीचा साधू तांब्याभर ताक घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, मी काहीच करून खायला घातले नाही असे तू कुणाला सांगायला नको, म्हणून मी तांब्याभर ताक बनवले आहे, घे. थंडी खूप असल्यामुळे अन्य कोणालाच ताक नको होते, त्यामुळे सर्व ताक मीच प्यालो. नर्मदेची लीला अगम्य आहे. इथे शेकोटी करून अजून एक परिक्रमावासी बसला होता. त्याला अपघात झाल्यामुळे अपंगत्व आले होते, तरी देखील तो गाडीवरून परिक्रमेला निघाला होता. त्याच्याशी थोडेसे बोलून घाटावर आलो. शेजारी असलेल्या डोहकूपावर जायला एक पूर गेलेला आहे. इथून घाटावरचे दृश्य खूप सुंदर दिसते. इथे संध्याकाळी नर्मदेची सुंदर आरती होते. हा घाट फार सुंदर आहे. इथे समोरच्या तटावर वाळू उपसण्याचे मोठे काम चालते. बाकी सर्वत्र झाडी आहे. इथे नर्मदा एक सुंदर जोरदार वळण घेते आणि खळाळत वाहते. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात धुक्याची निर्मिती होते. घाटावर उतरण्याचा मार्ग अतिशय धोकादायक आणि निसरडा होता. त्यामुळे हळूहळू अंदाज घेत उतरलो. नर्मदा महाआरती समितीचे कार्यकर्ते आले होते. त्यांनी नुकताच इथे पक्का घाट बांधला आहे असे सांगितले. लवकरच घाटावर गाड्या देखील येतील अशी व्यवस्था करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जे आता आपण बघितलं गुगलवर, तर गाड्या येतात त्या घाटावर. घाटावर एक छोटेसे नर्मदा मंदिर होते. पाणी उथळ असल्यामुळे इथे खूप लोक स्नानासाठी येत. जबलपूर जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव. इथून पुढं नरसिंहपूर जिल्हा सुरू होतो. वाचकांच्या दर्शनासाठी घाटाची काही रूपे संकलित छायाचित्रांच्या रूपाने दाखवत आहे. आपण बघू शकता सुंदरसा हा मुवार घाट. वाळूचं प्रमाण अधिक असल्यामुळं नदी उथळ येते. समोरच्या तटावरून मुवार घाट असा दिसतो. आपण बघू शकताय की हे डोहकूप आहे डावीकडं, आणि उजव्या हाताला वरती एकदम उंचावर जे दिसतंय तो आश्रम आहे. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी निसरडा मातीचा रस्ता केलेला आपल्याला दिसतोय बघा. आणि आता घाटावरती गाड्या उभ्या आहेत, ज्या पूर्वी नव्हत्या. या घाटावरती विविध पर्वणीमध्ये स्नानासाठी अशी गर्दी होत असते. नवरात्रामधली गर्दी. हीच रोपं पुढे जाऊन उगवतात आणि चांगल्या बीजाचा सर्वत्र प्रसार होतो. सोबत स्वच्छ नर्मदा जल. उत्सवामध्ये नर्मदेत सोडले जाणारे दिवे फारच मनोहर दिसतात. यातल्या तुपाच्या वाती नंतर मासे खाऊन टाकतात.
पूर्वी कणकेचे दिवे करून पानावर सोडले जायचे. ती पद्धत अधिक योग्य होती. आजकाल वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे प्लास्टिकचे आवरण असलेले द्रोण आणि दिवे येतात, जे पर्यावरणासाठी घातक आहेत. हाच तो मोवार घाट. इथं अशी एक प्रेक्षक गॅलरी केलेली आहे, प्रेक्षकांना, भाविकांना बसण्यासाठी, आरती बघण्यासाठी. पहाटे अतिशय रम्य स्वरूप दिसतं मोवार घाटावरून. नेहमीप्रमाणे पहाटे लवकर जाग आली. सत्यजित दत्त नावाचा तो बंगाली परिक्रमावासी थांब म्हणत होता, परंतु मी हळूहळू चालते असं त्याला सुचवून पुढे निघालो. निघताना दिल्लीच्या साधूने गरमागरम चहा करून पाजला. तो ताज्या घट्ट दुधाचा चहा फारच अप्रतिम होता. आज वसंत पंचमीचा दिवस होता, त्यामुळे काठावर पहाटेपासून लोकांची रीघ लागली होती. मी नर्मदेला साष्टांग नमस्कार केला, परंतु बहुतेक सर्वांच्या समोर मी तिला नमस्कार केलेला तिला आवडत नसावे, त्यामुळे उठून वळलो आणि ठसकन पायाच्या नडगीला एक पायरी लागली. नडगी फुटून रक्ताची धार वाहू लागली. आधीच मरणाची थंडी आणि त्यात आता ही नवीन दुखणे उद्भवली की काय असे वाटले, परंतु नर्मदा मातेनेच दिलेले असल्यामुळे कणभरही दुखले नाही. समोरचे दृश्य पाहून सर्व वेदना विरघळून गेल्या. प्रचंड धुक्यामध्ये नर्मदा हरवली होती. सूर्य थोड्या वेळाने उगवला तरी देखील त्याचे बिंब एखाद्या पांढऱ्या ठिपक्यासारखे दिसत होते. चालताना ताज्या ताज्या गव्हाच्या अंकुरांवर साचलेल्या दवाने सर्व जखम धुवून टाकली आणि पाय खडखडीत बरा झाला. मैयाचे म्हणणे इतकेच असावे की आपली भक्ती अशी सर्वांसमक्ष दाखवू नकोस. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही प्रेयसीवरचे प्रेम कधी उघडपणे व्यक्त करून पहा. लगेच एक फटका मारला होतो. तसेच काहीतरी इथे घडले. असो, आज न भूतो न भविष्यती असे धोके सर्वत्र दाटले होते. शेजारी शांत वाहणारा प्रवाह अचानक काही काळ खळखळून वाहत होता आणि त्यातून या दाट धोक्याची निर्मिती अविरतपणे होत होती. हे धुके इतके दाट होते की श्वासालाही जाणवत होते. त्याने सूर्याला पूर्णपणे गिळकृत करून टाकले होते. अक्षरशः स्वर्ग. शेजारी खळाळून वाहणारे रेवामय, पण धुक्याच्या दाट पडद्याआडून कुठून कुठे चाललोय काहीच कळत नव्हतं. थंडीमुळे सर्व स्तब्ध झालेले. अद्भुत शांतता. परिक्रमेतील पहाटेचा प्रवास सर्वोत्तम असतो तो यासाठी. आता पुढे लागणार होते ते ब्रह्मकुंड नावाचे तीर्थक्षेत्र. राक्षसांचा विजय झाल्यामुळे पराभूत झालेले सर्व देव, त्यांना ब्रह्मदेवाने याच घाटावरती तपश्चर्येसाठी बसवलं होतं, अशी कथा नर्मदा पुराणामध्ये आहे. अतिशय पवित्र असा हा घाट आहे. इथे नर्मदा वळण घेत असल्यामुळे घाट खोल पाण्यात आहे. इथे 2 तरुण महिला शंकराला अभिषेक करत होत्या. मी आल्यावर दोघींनी माझे पाय दूध आणि पाण्याने धुतले. दोघींना मनापासून आशीर्वाद देत पुढे चालायला लागलो. खरं तर गृहस्थी माणसाला अशा प्रकारांची सवय नसते, परंतु अशावेळी तुम्ही राहत नाही तर तुमच्या देहाचा ताबा नर्मदा माता घेते. अशा प्रसंगी ती तुमच्याकडून काय काय करून गेली याचा काही नेम नसतो. वाचकांना दर्शन व्हावं म्हणून ब्रह्मकुंडाची काही चित्र सोबत जोडतोय. अतिशय खोल असा हा घाट आहे. या घाटावर मी नर्मदा मातेच्या पातळीवरून चालत चालत हातातला दंड पाण्यात बुडवत आलो आणि वर दिसणाऱ्या चबुतऱ्यावर या दोघींनी माझे पाय धुतले. तिथून खाली उतरून पुढे मी तसाच निघून गेलो. ही शेवटची पायरी दिसते, त्या पातळीवर मी चालत होतो. या घाटावरती काही मंदिर आहेत वरती. इथं सगळ्या देवांनी तप केलेलं असल्यामुळं बऱ्याच देवतांचे मंदिर इथं आढळतात. त्यातलंच हे राम मंदिर आहे. हनुमानजी आहेत. ब्रह्मकुंडाचं दर्शन घेऊन जामिया गावातून पुढे जात सिद्धघाट नावाचा घाट पाहिला. एका महाभव्य वटवृक्षाखाली प्राचीन मंदिरे आहेत. त्यानंतर बुधघाट लागतो. हे बुधगाव नावाचे गाव आहे. इथे बुधग्रहाने तपस्या केली होती अशी श्रद्धा आहे. अभिरामदास नामक उत्तर प्रदेशातील अयोध्येचा एक साधू इथला मठ सांभाळत होता. त्यांनी मला सदाव्रत दिले. वाटीभर तांदूळ आणि वाटीभर डाळ देऊन खिचडी करून खायला सांगितले. मी एका कोपऱ्यात चूल बनवून लाकडे गोळा करून खिचडी शिजायला लावली. चुलीवर मी एकट्यापुरती खिचडी केली होती, परंतु अचानक 3-4 परिक्रमावासी आले. त्यांनी स्वयंपाक करण्यास नकार दिला. मग त्या सर्वांना थोडी थोडी खिचडी वाढली. मी घासभरच खाल्ली. इथे थोडीशी वादावादी झाली. मला चुलीवर स्वयंपाकाची फारशी सवय नसल्यामुळे खिचडी थोडीशी खालून लागली होती. त्यावर आलेल्या चौघांपैकी एक म्हातारा मला बोलला, परंतु मला अपेक्षित नसताना अभिरामदास महाराज माझा पक्ष घेत त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला. अखेरीस मी सर्वांना शांत केले आणि जेवायला वाढले. सर्वजण तृप्त होऊन झोपी गेले. इथे ताडाची काही झाडे होती. पूर्वी तमिळनाडूमध्ये असताना माझ्या एका मित्राच्या सोबतीने मी 10,000पेक्षा जास्त ताडाची झाडं लावली होती. तो तमिळनाडूचा राज्यवृक्ष आहे, परंतु त्या झाडाबाबत इथल्या लोकांना काहीच माहिती नव्हती. मी आश्रमातल्या जमलेल्या सगळ्या लोकांना त्या झाडाची इत्थंभूत माहिती सांगितली आणि सर्वांना खूप आनंद वाटला, कारण हे निरुपयोगी झाड आहे असे वाटून ते तोडण्याचे नियोजन चालले होते ते आता बारगळले. इथे आलेल्या एका ग्रामस्थांनी माझे काही फोटो काढले. माझ्याकडे फोन नाही सांगितल्यावर मी दिलेल्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी ते फोटो पाठवून दिले. बुधघाटावरचे काही फोटो खालीलप्रमाणे. हा बुधघाटचा आश्रम आहे. इथे राहणाऱ्या अभिरामदास साधूने माझी चांगली परीक्षा पाहिली. इथं पूर्वी एखादं प्राचीन मंदिर अस्तित्वात होतं याचे अवशेष तुम्हाला सहज दिसतात. मंदिराच्या कळसाचा आमलक
आणि त्याच्यावर ठेवलेली मारुतीची मूर्ती बघा. बुधघाटावरचे काही देव. डावीकडे ताडाच्या झाडाचं खोड दिसतंय. हाच बुधघाट आहे. इथे काढलेला फोटो आपण बघू शकता की तो उंचावरती घाट आहे आणि खाली नर्मदेच्या पातळीला शेती केलेली आहे लोकांनी. हेच ते ताडाचं झाड. ओम बुधाय नमः. मी बुधघाटावर अन्य परिक्रमावासींना माझ्या घासातला घास काढून दिला खरा, परंतु नर्मदा मातेला सर्वांची कशी काळजी असते पहा. पुढच्याच साकल गावामध्ये 2 ठिकाणी मला भुजंप्रसाद मिळाला. या घाटाचे पौराणिक नाव शांकर घाट असे आहे, कारण इथे आद्य शंकराचार्यांना त्यांच्या गुरूंनी गुरुदक्षिणा दिली होती अशी मान्यता आहे. शंकराचार्य दक्षिण भारतातून आले ते थेट याच घाटावर आले. इथूनच त्यांनी नर्मदा नदी ओलांडली आणि पलीकडच्या तटावर असलेल्या गुफेमध्ये तपस्या केली. त्यामुळे शांकर असे नाव पडलेला हा घाट. त्याचा अपभ्रंश होऊन लोक आता त्याला सांकल घाट असं म्हणतात. इथं मी काठाकाठाने जात असताना काही लोकांनी एका टेकडावरून मला आवाज दिला. वरती एक साधू नुकताच नर्मदे किनारी येऊन राहिला होता. त्याच्या आगमनाप्रित्यर्थ गावकऱ्यांनी भंडारा ठेवला होता. साधूसाठी एक मोठी कुटी गावकऱ्यांनी बांधली होती. साधू महाराजांचे दर्शन घेऊन मी भोजनप्रसाद घेतला आणि पुढे निघालो. पुढे नर्मदा वळण घेते, तिथे वाळूचा मोठा किनारा आहे. या ठिकाणी एक त्याच गावातला युवक नर्मदा परिक्रमा उचलत होता, त्यामुळे त्याने कढाई ठेवली होती. ती सुरू असतानाच एक परिक्रमावासी आला. हा शुभशकुन मानून त्या सर्वांनी खाली बसून माझे पूजन केले आणि मला देखील पुन्हा एकदा जेवायला वाढले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका उत्साही युवकाने माझे फोटो सेशन केले, परंतु माझ्याकडे फोन नाही. कळल्यावर त्याने मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर हे सगळे फोटो पाठवून दिले. इथे मुलांनीच खाली लिहिले सांकल घाट. इथं हिरण आणि नर्मदाजी या 2 नद्यांचा संगम आहे. इथे समोरून हिरण नावाची नदी येऊन मिळते. पुढे शेर नावाची पण एक नदी आहे. हथिनी नावाची नदी आहे. अशी मजेशीर नावं असतात. परिक्रमावासीला दिलेल्या नवीन कपड्यांचा बॉक्स शेजारीच पडलाय बघा. नर्मदेकाठी भक्तमंडळी अशा पद्धतीने पांढरा आणि लाल झेंडा लावतात. भगव्या झेंड्याचं प्रमाण कमी आहे तिकडे. पांढरे, लाल, पिवळे असे झेंडे असतात. ही वाळू भट्टीसारखी तापलेली असते. तुम्हाला सावलीवरून वेळेचा अंदाज येईल. या परमपवित्र स्थानावर काही वेळ घालवायला मिळाला हे माझे भाग्य. नर्मदा मातेला सर्व काळजी असते. मागे देखील ब्रह्मघाटाजवळ एका अतिशय गरीब शेतकऱ्याने मला अंगावरचे एखादे वस्त्र द्या असे सांगितले. मी त्याला माझ्याजवळची वस्त्र, शाल वगैरे देऊन टाकले. नंतर पुढे आल्यावर मला कळले की त्या घाटावर वस्त्रदानाचे फार महत्त्व आहे. नर्मदा माता अशा पद्धतीने जिथे जिथे जे जे करणे आवश्यक आहे तिथे तिथे ते माझ्याकडून करून घेत होती. सर्व आपोआप घडते. काय अद्भुत योगायोग पहा. मी हा प्रसंग लिहित असताना माझ्या सद्गुरूंनी नेसलेले अंगवस्त्र प्रसाद स्वरूप घेऊन एक भक्त आता थोड्याच वेळापूर्वी घरी आले आणि त्यांनी ते वस्त्र मला अर्पण केले. थोडक्यात माझ्याजवळ असलेले वस्त्र पुन्हा एकदा माझ्याकडे आले. जय हो मायकी, जय सद्गुरू. साकलच्या पुढे खूप चालल्यावर महादेव पिपरिया नावाचे गाव आले. या गावामध्ये शिरण्यापूर्वी एक अद्भुत अनुभव आला. इथे मैया 2 शाखांमध्ये विभागते आणि डावीकडे वळत तीव्र उजवे वळण घेते. त्यातली उजवीकडची शाखा विस्तीर्ण, उथळ आणि हळू आहे, तर डावीकडची शाखा अरुंद, अतिखोल आणि अतिवेगवान आहे. जिथे जिथे नर्मदा मैयाचे वळण घेते तिथे वाळूचा किनारा उभा कापत जाते. याचा मला अजून फारसा अंदाज आलेला नव्हता. आपल्या डोक्यात एकच गणित असायचे की किनारा सोडायचा नाही. त्याप्रमाणे एका ठिकाणी जाता जाता माझा मार्ग संपला. समोर वाळूचा उभा किनारा आणि खाली खोल नर्मदा मैया, वेगवान नर्मदा मैया. आता मागं जाता येणार नाही आणि पुढे देखील जाता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये मी अडकलो. अचानक एक माकड माझ्यावरून तोच कडा वेगाने पार करत पुढे गेले. त्याची गती बघून मला पुढे जाण्याची युक्ती कळली. मी प्रत्येक पाऊल स्थिर करायचा प्रयत्न करत होतो. त्याच्यापेक्षा वेगाने पावलं टाकत गेले की वाळूचा खंड तुटायच्या आत पुढे जाता येत होते. तसा मी झरझर गेलो आणि तो टापू पार केला. पुढे पुन्हा एकदा तसेच वळण आले. हे तेच वळण जिथे नर्मदा वेगाने आणि खोल वाहते. हिमालयातून गंगा खाली येताना कोणी पाहिली असेल तर तिची कशी गती असते तशा पद्धतीने इकडे नर्मदा वाहते. इथे छोट्याशा वळणावर भरपूर शिवलिंगांचा खच पडला होता. ती पाहत पाहत मी पुढे जात होतो. इतक्यात माझे नर्मदेच्या काठावर बसलेल्या एका वेडसरबाईमुळे तिकडे गेले. तिचे नाव द्रौपदी होते. तिने लहान मुलीसारखा फ्रॉक घातला होता आणि पाण्यात खेळत बसली होती. दुरून पाहिले तर लहान मुलगी आहे असं वाटायचं. जवळ गेल्यावर कळायचं की ही चांगली 70-75ची म्हातारी आहे. मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, परंतु तो वेडसर आहे असं माझ्या लक्षात आलं. मी तिला विचारलं, पुढे रस्ता आहे का? ती म्हणाली, जाओ जाओ, सीधा जाओ.
मैया हे जाव. मी जिथून इथपर्यंत पोचलो होतो तिथे रस्ताच नव्हता आणि ही वेडसरबाई तिथे पोचली आहे म्हणजे कुठला तरी रस्ता असणार आणि तो पुढचाच रस्ता असला पाहिजे असे वाटून मी पुढे चालायला लागलो. तसेही नर्मदेकाठी कोणत्याही मातरामने काही सांगितले तरी ते नर्मदेनेच सांगितले असे मानून ऐकायचे असा दंडक मी स्वतःला घातलेला होताच. त्यामुळे पुढे चालत राहिलो. हळूहळू पायाखालची वाट अरुंद होत गेली आणि वाळूचा उभा कडा लागला. 2 पावलांची पायवाट हळूहळू एका पावलाची झाली. थोड्या वेळाने मातीची उभी भिंत समोर दिसली आणि खाली प्रचंड वेगाने वाहणारे नर्मदामाई असं चित्र मला दिसायला लागलं. आता मला पुढे पाऊल टाकण्यासाठी जागाच नव्हती. त्यामुळे मी एक पाऊल ठेवण्यासाठी असलेल्या जागेवर उभा राहिलो. इथून पुढे जायला रस्ता दिसत नव्हता आणि मागे परत जावे तर वळता येणे शक्य नव्हते अशा जागेवर मी उभा होतो. नर्मदेचे पात्र माझ्यापासून खाली 5-6 फूट होते. अतिप्रचंड वेगाने आवाज करत नर्मदेचे पाणी वाहत होते. त्या पाण्याचा खळखळाट अतिशय भयानक वाटत होता. आता पुढे कुठे जावे, कसे करावे असा विचार करत मी उभा होतो. क्षणभर मी असा देखील विचार करून पाहिला की चक्क पात्रामध्ये उडी मारावी आणि पोहत हा टापू पार करावा. परंतु पाण्यामध्ये खडक असण्याची शक्यता होती ज्यांनी माझा कार्यक्रम केला असता. इतक्यात मला काही कळायच्या आतच माझ्या पायाखाली असलेला मातीचा तो छोटासा तुकडा तुटला आणि मी थेट पात्रामध्ये पडलो. चांगला कमरेएवढ्या पाण्यामध्ये बुडालो. आता मी नर्मदेमध्ये वाहून जाणार. इतक्यात माझ्या असं लक्षात आले की माझ्या डाव्या हातामध्ये कुठल्या तरी झाडाचे मूळ अडकलेले. मी चटकन ते मूळ घट्ट पकडले. माझ्या उजव्या हातात दंड होता. तो दंड आपोआप फिरून खाली गेला आणि माझ्या पायाखाली डाव्या हातात असलेल्या मातीच्या भिंतीमध्ये जोरात घुसला. त्यामुळे माझ्या दोन्ही हातांना आता चांगला आधार मिळाला. एका हातात औदुंबराचं मूळ आणि दुसरा हात माझ्या पायाखाली जाऊन रुतलेला दंड त्याचा आधार त्याला होता. परंतु पाण्याच्या गतीमुळे माझे पाय 5-6 फूट पुढे गेले होते. काही केल्या मला जवळ घेता येणार इतका पाण्याला वेग होता. माझे सामान आणि कमरेपर्यंत मी पूर्णपणे भिजलो होतो. मला क्षणभर काय करावे काही सुचेना. चक्क सर्व सोडून नर्मदेमध्ये उडी मारावी असा देखील विचार केला. परंतु त्या स्थितीमध्ये दंड मागे राहिला असता आणि दंड तर सोडायचा नसतो. मी जोरात नर्मदेला हाक मारली. इतक्यात माझ्या लक्षात आले की पाय सरळ मागे येत नसले तरी डावीकडे मातीच्या भिंतीवर हळूहळू मी चढलो तर पाय वर जात आहेत आणि त्या पाण्यातून बाहेर पण निघत आहेत. कल्पना करून पहा, माझ्या डाव्या हातात औदुंबराचं मूळ आहे, उजव्या हातामध्ये घट्ट काठी पकडली आणि या दोघांच्या आधारे मी प्रतिगतीवत म्हणजे अँटी क्लॉकवाईज गतीने मातीच्या भिंताडावर उलटा वर चालत जातोय. एक क्षणभर माझे खाली डोके वर पाय अशी स्थितीमध्ये मी आलो. दप्तर डोक्याच्या खाली लटकले आणि काही काळाच्या आत मी मागच्या बाजूला पाय टाकले. जिथे बरोबर 2 पावले मावण्याएवढी जागा होती. पायाखाली काहीतरी टोचले म्हणून पाहिले तर एक सुंदर शिवलिंग तिथे होते. ते उचलून चटकन मी उलटा मागे पळालो. दंड तिथेच खोचलेला होता. तो मी जागेवर उपसून काढला. ओले दप्तर मी काढून टाकले आणि त्या वाळूमध्ये उताणा पडून राहिलो. एका मोठ्याच प्रसंगातून नर्मदेने मला वाचवले होते. समोरच्या घाटावरून जर आपण पाहिलं तर हीच ती जागा जिथे लाल बाण दाखवला ना मी, बरोबर त्याच जागी मी असा अडकलो होतो. इकडचा शाखा थोडी शांत आहे. नकाशात जर आपण पाहिलं तर ही ती जागा आहे. रस्ता कसा निमुळता होत गेला आहे ते आपल्याला लक्षात येईल आणि पाण्याचा प्रवाह कसा वेगवान झाला आहे ते पण दिसेल. बरोबर त्याच जागी पाण्यात तुम्हाला लाटा दिसतात बघा. उपग्रहातनं सुद्धा नर्मदा नदी ही जी अक्षरं आहेत खालची तिथं दिसणाऱ्या लाटा या खूप मोठ्या आणि भयानक आहेत. मी मला मिळालेले शिवलिंग निरखून पाहू लागलो. मला अगदी जसे हवे होते तसे हे शिवलिंग होते. हे संगमरवराचे होते परंतु त्याच्यामध्ये मिश्र दगड होता. त्याच्यामध्ये नैसर्गिक त्रिपुंड काढलेलं होतं. एक छोटासा त्रिशूळ देखील होता. मला जे हवे ते मिळाले होते परंतु ते मिळण्यासाठी नर्मदेने फार मोठी परीक्षा घेतली. काठावर पास होणे कशाला म्हणतात ते मला त्या दिवशी कळले. नाहीतर बुडालोच होतो. किमान वाहवत तरी नक्की गेलो असतो. त्या शिवलिंगाला पुढे मी परिक्रमा संपल्यावर ओंकारेश्वरमध्ये जलहरी विकत घेतली. आपल्या दर्शनाकरता हा फोटो आपल्याला देतोय. ही खालची जलहरी नंतर घेतली पण वरचं शिवलिंग आहे ते तिथे मला मिळालं महादेव पिपरी घाटावर. संपूर्ण परिक्रमेमध्ये इथून पुढं त्या शिवलिंगाची मी पूजा केली. तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला याच्यावरती आडवा त्रिशूळ पण दिसेल. या शिवलिंगावर अनेक शुभचिन्ह अंकित आहेत. पाहाल तितके ओमेच्यामध्ये सापडतात. त्रिपुंड आणि त्रिशूळ स्पष्टपणे दिसतात. डोक्यावर चटाबार बांधल्यासारखा नक्षी पण याच्यामध्ये आहे. पुढे अनेक संतांनी हे शिवलिंग पाहिले आणि त्याचे तोंड भरून कौतुक केले. सर्वांनी एकमुखाने याचे नाव नर्मदेश्वर असेच ठेवले. नर्मदेश्वर जोळीमध्ये ठेवला आणि शांतपणे शेतातला मार्ग पकडून महादेव पिपरी या गावात आलो. या गावामध्ये मोठी जत्रा भरली होती. माझे सर्व कपडे भिजलेले होते. मला बघून लोक हसू लागले. मला देखील माझे स्वतःचेच हसू येत होते. फार मोठ्या प्रसंगातून नर्मदेने वाचवले. तिचा जय जयकार. तोच जय जयकार करत गावातील धर्मशाळा गाठली. वाटेत काही लोकांनी मला अडवले आणि सांगितले, तुम्ही या गावात राहू नका. वसंत पंचमीचा मेळा असल्यामुळे कोणीही ताळ्यावर नाही. तसेच आज पोलीस मेळा
बंद करण्याच्या मार्गावर आहेत, कारण करोनाची लाट पुन्हा आली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खायला कोण देणार? मी म्हणालो, जिच्यासाठी निघालो आहे तिला माझ्या पोटाची काळजी आहे, तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. अखेरीस आज तुम्हाला उपाशीच झोपायला लागणार असे आग्रहपूर्वक सांगत त्या माणसाने मला धर्मशाळा दाखवली. धर्मशाळा कसली, जणू काही सार्वजनिक कचरापेटीच होती. बाजारातला सगळा कचरा तिथेच टाकण्यात आला होता. आतमध्ये प्रचंड धूळ होती. मी एक झाडू तयार केला आणि कचरा झाडू लागलो. प्लास्टिकच्या बाटल्यांचा तर खच पडला होता. सुमारे अर्धा तास स्वच्छता करून मी माझे आसन लावले. या धर्मशाळेची काही चित्र आपल्यासाठी सोबत जोडतोय. हीच ती धर्मशाळा. इथे पूर्ण बाजार लागला होता बाहेरच्या मोकळ्या अंगणात. डावीकडे दिसणाऱ्या दरवाजातून आत जाऊन त्या खोलीमध्ये मी माझं आसन लावलं. कारण आत्ता जिथं निळ्या रंगाचं आसन लावलंय तिथे व्यापारी दुकान लावून बसले होते. इथे एक छोटीशी चूल होती. मी शांतपणे आसन लावून बसलेलो असताना गावातील एक मनुष्य आतमध्ये आला आणि माझ्यासमोरच बसला. हा मनुष्य माझी चौकशी करू लागला. कुठून आलो, कसा आलो वगैरे विचारताना मी ओला कसं झाला हे देखील त्याने मला विचारले. मला सापडलेलं शिवलिंग त्याला दाखवलं आणि तो मनुष्य भलताच खुश झाला आणि मला म्हणाला, आपली हरकत नसेल तर कृपया आपण माझ्या घरी आज मुक्काम करावा. तसाही आज बाजाराचा दिवस असल्यामुळं आणि वसंत पंचमीचा मेळा असल्यामुळं तुम्हाला रात्री उशिरापर्यंत विश्रांती मिळणार नाही. मी माझा बोरिया बिस्तर उचलला आणि त्याच्या मागे चालू लागलो. मध्ये महादेवाचे सुंदर मंदिर लागले. मी त्याला म्हणालो की आपण आधी देवाचे दर्शन घेऊ आणि मगच घरी जाऊ. महादेव पिपरिया घाटावर मेळा लागलेलं हे चित्र आपण बघतोय. आणि हा रस्ता होता धर्मशाळेकडून मंदिराकडे येणारा घाट रस्ता. समोर वाहणारी नर्मदा मैया. जबरेश्वर महादेवाचं हे मंदिर. मंदिर समूह आहे हा. छोटी छोटी मंदिरं अनेक आहेत. मंदिराचा आवार. आणि हे आहेत श्री जबरेश्वर महादेव. देवालयाचं हे छोटंसं प्रवेशद्वार बघून कोणाला अंदाज येऊ शकेल का की आतमध्ये काय ठेवलं? हे बघा, हे छोटंसं प्रवेशद्वार आहे. आणि मुख्य मंदिर छोटंसंच होतं. अंधाऱ्या दरवाजातून आत प्रवेश केला मात्र माझे डोळेच दिपले, कारण समोर 7-7.5 फूट उंचीचं महादेवाचं शिवलिंग होतं. इतकं मोठं शिवलिंग मी आजवर कुठंच पाहिलं नव्हतं. म्हणजे तसं तंजावरच्या बृहदेश्वराचं शिवलिंग किंवा अलीकडे जग्गी वासुदेव यांनी कोइंबतूर आश्रमात स्थापन केलेलं ध्यानलिंग ही आकारानं मोठी शिवलिंग मी पाहिली आहेत. पण ती मानवनिर्मित आहेत, नैसर्गिक नाहीत. हे निसर्गनिर्मित शिवलिंग होतं. हे बघा. जबरेश्वर महादेवाचं दर्शन घेताना प्रस्तुत लेखक आपण बघताय, कपडे अजूनही संपूर्ण ओलेत आणि मागं पडलेली शिवलिंगाची सावली बघावी. ते फोटोमध्ये सुद्धा मावत नाहीत का मोठं. खूपच मोठं शिवलिंग आहे. पूर्णपणे ओले त्यांनी महादेवाचं दर्शन. फेटासुद्धा माझा भिजलेला आहे. हे बघा, हे आहे जबरेश्वराचं शिवलिंग. हे स्वयंभू आहे. स्थान अत्यंत जागृत आहे. याची कथा मोठी रंजक आहे. हे बघा केवढं मोठं आहे. हे जितकं वर आहे साधारण एक 2-2.5 फूट हे जमिनीमध्ये गाडलं गेलेलं आहे. याची एकूण उंची 7.5 फूट आहे असं मला सांगण्यात आलं. अत्यंत भयानक प्रवाहातसुद्धा जिची अजिबात भीती वाटली नाही अशी ही भीतिहारी नर्मदा आहे. आणि तिच्या काठी असलेल्या जबरेश्वराची कथा देखील अद्भुत आहे. मला घेण्यासाठी आलेल्या सद्गृस्थांचं नाव होतं हनुमत सिंह घोशी ठाकूर. महादेव पिपरिया या गावाचं नाव पूर्वी फक्त पिपरिया होतं. पिंपरीच्या झाडावरून पडलेलं हे सर्वसामान्य नाव. पुढे गावातील एका मनुष्याला स्वप्नामध्ये येऊन महादेवांनी दृष्टांत दिला. त्यांनी सांगितलं की इथून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका डोंगरावर मी आहे, मला इकडे घेऊन ये. त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, परंतु पुन्हा पुन्हा स्वप्न पडू लागल्यावर तो शोध घेण्यासाठी त्या डोंगरावर गेला. त्याने भरपूर शोध घेतला पण त्याला काही शिवलिंग सापडलं नाही. मुळात तो 1 इंचापासून 1 फुटापर्यंतच्या आकाराची शिवलिंग शोधत होता. त्याच्या स्वप्नातही आलं नसेल की त्याला दृष्टांत देणारे देव महादेव आहेत. अखेरीस महादेवांनी स्वतः तो डोंगर सोडून रोज थोडे थोडे अंतर चालायला सुरुवात केली. अर्थात गावातील गुराखी पाहिजे की रोज हे शिवलिंग थोडे थोडे गडगडत पुढे पुढे येत राहिले. उतार संपेपर्यंत शिवलिंग आले, परंतु पुढे चढावर देखील हे आपोआप चढू लागले. अखेरीस आत्ता त्याची जी जागा आहे तिथे आल्यावर ते स्थिर झाले. त्यानंतर लोकांनी आजूबाजूला मंदिर बांधले. जबर म्हणजे मोठा म्हणून या महादेवाचे नाव जबरेश्वर ठेवले. ही कथा ऐकत हनुमंतसिंग घोशी ठाकूर यांच्या घरी गेलो. हे सद्गृहस्थ अत्यंत भाविक होते. यांनी ओसरीमध्येच माझ्यासाठी एक स्वतंत्र खोली मला दिली. शेणाने सारवलेली खोली अत्यंत उबदार होती. माझा शिवलिंगाचा प्रसंग ऐकून त्यांच्या अंगावर काटा आला, कारण त्यांना ती जागा चांगलीच माहिती होती. त्या म्हातारीचे नाव द्रौपदी हे त्यांनीच मला सांगितले. मी केलेल्या वर्णनावरूनच त्यांनी तिला ओळखले, परंतु ती तिथे कधीच नसते हे देखील त्यांनी मला सांगितले. ती कसे बोलते हे मी बोलून दाखवल्यावर ते मनापासून हसू लागले.
मी तिची हुबेहूब नक्कल करत होतो असे त्यांना वाटले. असो, रात्री अतिशय उत्कृष्ट असे घरगुती भोजन मला मिळाले. हनुमंतसिंह नावाप्रमाणे व्यासंगी होते. त्यांचा शास्त्रांचा खूप चांगला अभ्यास होता. अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. तसेच त्यांचे पाठांतर देखील चांगले होते. आणि या सर्वांवर नर्मदेकाठी राहिल्यामुळे त्यांना माणसे ओळखण्याची खूप चांगली कला अवगत होती. मी गावात आल्याचे कर्णोपकरणी त्यांच्या कानावर पडले. तसे ते धर्मशाळेमध्ये सदाव्रत आणून देतात. परंतु त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी मला घरी बोलावले. साधू लोक मात्र कटाक्षाने गृहस्थी लोकांच्या घरामध्ये जात नाहीत. मला हा नियम सुरुवातीला माहिती नव्हता, परंतु सुदैवाने मोहन साधूने परिक्रमेत कसे वागावे वगैरे सगळे सांगितलेले असल्यामुळे माझ्या हातून कुठलीही चूक किंवा प्रमाद कधीच घडला नाही. गृहस्थांच्या घरी राहायला न जाण्याची अनेक कारणे असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बरेचदा गृहस्थ लोक त्यांच्या दुःखांचा पाडा साधूकडे वाचून दाखवतात. आता तुम्ही आपणहून जो संसार पत्करला आहे त्याला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे? तो कसा का असेना निभावणे हेच मुख्य कर्तव्य नाही का, असे साधूंचे म्हणणे असते. ते रास्त देखील आहे. असो, रात्री हनुमतसिंग रामायण भजनाला जाणार होते. मी भजनाला येणार का असे त्यांनी मला विचारले. मी मोठ्या आनंदाने होकार दिला. रात्री 11च्या सुमाराला ते मला घेऊन गेले. गावातल्याच एकाच्या घरामध्ये भजन होते. तिथे क्रमाक्रमाने पेटी, ढोलक, झांजा, टिमकी, चिपळ्या, चिरैया नावाचं एक अद्भुत वाद्य आणि माझं तोंड असं सर्व एक एक वाजवून घेतलं. चिरैया म्हणजे लाकडाची एक चिमणी असते जी लाकडी पंख आपटून खूप सुंदर आवाज करते. इथे अमरावतीतल्या पिंपळखुट आश्रमातल्या धीरज नावाच्या सेवेकऱ्यासारखा हुबेहूब दिसणारा एक मुलगा भेटला. रामायण भजन बराच काळ चालले. मला भजनात रस आहे हे कळल्यावर त्यांनी वेळेचे काही बंधनच ठेवले नाही. एका भजनकाराने काही फोटो काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. ते आपल्यासाठी पाठवतोय. आपण बघू शकता की महादेव पिपरी या गावामध्ये रामायण भजन करताना प्रस्तुत लेखक डावीकडे बसलेत. सोबत ग्रामस्थ मंडळी आहेत. पंतप्रधान आवास योजनेतल्या साध्या घरामध्ये अगदी माईक वगैरे लावून रात्रभर भजन चाललं होतं. याच्यामध्ये सध्या मी चंडा वाजवतोय. भजनातला अजून एक क्षण. भजन संपल्यावर त्यांनी मला सत्कार वगैरे करून खांद्यावरची मी शाल पांघरली ती शाल मला दिली. आज सकाळीच मी अजूनही प्रचंड थंडी असून माझी एक शाल एका शेतकऱ्याला दिली होती. लगेच मैयाने परतफेड केली. हाच तो मुलगा जो धीरज भाऊसारखा दिसत होता हुबेहूब. पहाट होताना हनुमंतसिंग आणि मी पुन्हा घरी परतलो. आता पुन्हा झोपण्याचा प्रश्न नव्हताच, त्यामुळे मी स्नान वगैरे आटोपून घेतलं. हनुमंतसिंग यांनी मला नर्मदा मैया ठेवण्यासाठी खांद्याला लटवायची एक छोटीशी पिशवी दिली. त्यांनी सांगितलं की शूलपाणीच्या झाडीमध्ये जाताना नर्मदा मैया त्या छोट्या पिशवीमध्ये ठेवणे, म्हणजे जरी मोठ्या जोळीची लूट झाली तरी फरक पडणार नाही. ही पिशवी पुढे मला अत्यंत कामाला आली. घरातील सर्वांचे आभार मानून नर्मदेहर केले. इथे त्यांच्या घराबाहेर एक मुका मनुष्य उभा होता. तो काल मी आल्यापासून माझ्याकडे पाहत होता. तो मला घाटापर्यंत रस्ता दाखवायला आठवणीने आला. त्याला बोलता येत नव्हते, परंतु त्याचा भाव मला कळला. मी जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलेले मला दिसले. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याचे डोळे पुसले. त्याच्या अश्रूंचा बाण फुटला. त्याला बोलता येत नव्हते, परंतु त्याला ही एकच भाषा कळत होती, प्रेमाची भाषा. मुका असल्यामुळे सारेजण त्याला हिणवत असणार हे तर उघडच होते, परंतु त्याचे ते हमसून हमसून रडणे पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी त्याची मिठी सोडवली आणि नर्मदा मातेकडे हात करून, तिला मिठी मार, तीच तुला तारणार आहे, असं खुणूनच त्याला सांगून माझे डोळे पुसत पायानं गती दिली आणि अत्यंत वेगाने पुढचा मार्ग पकडला. सोबत साक्षात नर्मदेश्वर महादेव विराजमान झालेले होते. नर्मदे हर, नर्मदे हर.